रत्नागिरी ॲल्युमिनियम प्रकल्पवादी शेतकरी संघाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी शेतकरी संघाचे प्रभारी अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत म्हणणे मांडले। आज जो आमचा हा मोर्चा आहे, हा मोर्चा सरकारच्या निषेधार्थ आहे, सरकारचा धिक्कार करण्यासाठी आहे। सरकारने गेल्या 53 वर्षापासून आमची जी घेतलेली जमीन होती, कवडी मोल पद्धतीने घेतली होती, सुमारे 40 रुपये गुंठा यानं जमीन घेतली होती। ती जमीन सरकारने आम्हाला परत करावी। का परत करावी तर सरकार 53 वर्षात त्या जमिनीमध्ये एकही कारखाना आणू शकला नाही। हा सरकारचा नाकर्तेपणा आहे। सरकार जमीन घेऊन जर कारखाना आणत नसेल तर सरकारने अशा समाजाच्या जमिनी घेऊ नये। आणि जे आम्हाला त्याने आम्ही दिलं होतं की तुम्हाला प्रत्येकी 2-2 प्रत्येक कुटुंबातून 2-2 नोकऱ्या देणार होतो, त्या नोकऱ्याचा सोडा सरकारचा कारखाना चालला नाही। म्हणून आमची मागणी आहे की आता ही जी जमीन आहे आम्हाला परत करा, आता आताच्या बाजारभावानं आम्हाला मोबदला द्या। 1967च्या वर्षात ॲल्युमिनियम प्रकल्प उभारणीसाठी परटवणे येथील अशोकनगर, आलिमवाडी, फगरवटार, डाफळेवाडी, झाडगाव, परटवणे, सावंतवाडी व शिरगावमधील शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या। सर्व शेतकरी शेतीतून व बागायतीतून उत्पन्न घेऊन उदरनिर्वाह करीत असलेल्या उगजाऊ जमिनी 40 रुपये प्रति गुंठ्यांनी शेतकऱ्यांकडून घेण्यात आल्या। 1982 ते आजपर्यंत या जमिनी तशाच पडून आहेत। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनतेची फसवणूक केल्याचे म्हणणे आहे। गेली 53 वर्षे कसदार जमिनीवर कोणताही कारखाना न आणता आमचा उदरनिर्वाह देखील होऊ दिला नाही। जमीन तशीच पडीक ठेवून आम्हा शेतकऱ्यांना फसवले आहे, आमची छळणूक व फसवणूक केली आहे असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरी नाही आणि जमिनी देखील पडीक आहेत। आता स्टरलाइटचे टुमणे काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे। त्यामुळे या 40 एकर जमिनीचा सरकारी बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा किंवा पडीक जमिनी शेतकऱ्यांना परत द्याव्या असे म्हणणे आंदोलनकर्त्यांनी मांडले आहे। ॲडव्होकेट अश्विनी आगाशे या प्रभारी सेक्रेटरी आहेत, तर उमेश खणकर उपाध्यक्ष, विलास सावंत खजिनदार, रेहाना पडवेकर सदस्य आहेत। या मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते। आजचा आमचा हा मोर्चा अशासाठी आहे की यापूर्वी आमच्या ज्या जमिनी होत्या त्या आमच्या जे लोक होते किंवा आमचे जे पूर्वीचे लोक होते त्यांनी जमिनी फक्त 40 रुपये दरानं सरकारने दिलेल्या आहेत। त्या अशासाठी दिलेल्या होत्या की तेव्हा त्या लोकांनी सांगितलं, जेव्हा ते सरकार होतं त्या सरकारने सांगितलेलं होतं की तुमच्या घरातील प्रत्येक दोघांना आम्ही नोकरी देऊ किंवा तेव्हा तिथं जो प्रकल्प येईल त्यासाठी तुम्हाला जे काही तुमच्या मागण्या असतील त्या आम्ही मान्य करू। आणि 53 वर्ष झाले तरी सरकारनं एकही तिथं प्रकल्प आणलेला नाही किंवा दोघांना अशा कोणालाच आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत। त्या लोकांची अगदी दुर्दशा झाली आहे, म्हणजे त्यांना घरात नोकऱ्या नसल्यामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ती खालावलेली आहे। आताचा जो जमिनीचा दर आहे त्या जमिनीच्या दराप्रमाणे आम्हाला तो योग्य तो मोबदला द्यावा किंवा आमच्या जमिनी परत कराव्या, ह्यासाठी आमच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचा मोर्चा आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।